आमच्या भावना निश्चितपणे ऐकू, काळजी करू नका। इथे उपस्थित असणारे शहराचे अध्यक्ष सन्मान्य पृथ्वीराजजी पाटील, जिल्ह्याचे युवा नेते सन्मान्य डॉक्टर जितेश कदम, पुण्याहून खास आलेले सांगली जिल्ह्याच्या या संपूर्ण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक म्हणून ज्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे अशी राज्याचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे नेते माजी मंत्री सन्मान्य रमेश दादा बागवे साहेब, आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आदरणीय सिकंदर जमादार साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच प्रदेशचे आमचे प्रतिनिधी सन्मान्य कुंभारजी, आदरणीय बाबासाहेबजी कोडक, आदरणीय महादेव नाना, कवठे महांकाळचे अध्यक्ष सन्मान्य संजयजी हजारे, आटपाडीचे आमचे तरुण तडफदार नेते सन्मान्य जयदीपजी भोसले, व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते आदरणीय जे.के. बापू, ज्येष्ठ नेते आदरणीय उत्तम भाऊ, उपस्थित सर्व संभाजी पाटील, सांगली शहराचे आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषदेचे आजी माजी जिल्हा परिषदचे सदस्य, काँग्रेस पक्षाचे सर्व ब्लॉक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आमचे करीमभाई मिस्त्री, सर्वच, मी कुणाचा चुकून नामोल्लेख राहिला असेल, आमचे करण जमादार, मी सगळ्यांची क्षमा मागतो, मंगेश चव्हाण युथ काँग्रेसचे अध्यक्ष, सुशील गोतपागर, मोठ्या संख्येने आजच्या या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे जिल्ह्यातील सर्व तळागाळातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, युथ काँग्रेस, NSY, महिला काँग्रेसच्या सर्व आमचे कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाच्या विचाराने कार्यरत असणारे या सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो, सांगली जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या हा विचारांचा वारसा जपसणाऱ्या या पवित्र भूमीमध्ये आज आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, आदरणीय थोरात साहेब हे खास आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी इथे उपस्थित राहिलेत। जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने मी आपल्या तिन्ही नेत्यांचं मनापासून इथे स्वागत करतो। सांगली जिल्ह्याचा इतिहास हा उपस्थित असणाऱ्या सर्व व्यासपीठावरील नेत्यांना आणि उपस्थित असणाऱ्या या सभेसाठी मोठ्या संख्येने असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहे। स्वातंत्र्यापासून सांगली जिल्ह्याने नेहमीच काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला बळ दिलेलं आहे। स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाची विचारधारा स्वीकारून सांगली जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी तळातील स्वातंत्र्य लढ्यामध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे।